नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण झटपट कमी साहित्यांमध्ये ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपी सुरू करूया. आजचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेते. तर हे बेसन पीठ मी रेडीमेड बेसन पीठ वापरते, घरी वगैरे तयार केलेलं नाही आहे आणि स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेण्याचं कारण म्हणजे हे सगळं साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत, म्हणजे पटकन आपला ढोकळा तयार करता येईल. आता या बेसन पिठामध्ये टाकूया 1.5 चमचा साखर किंवा 2 चमचे पिठी साखर टाकली तरी चालेल. साखर टाकल्यानंतर यामध्ये फ्लेवरसाठी टाकूया चिमूटभर हिंग, याचा खूप छान फ्लेवर येतो. आणि त्यानंतर चिमूटभर हळद टाकूया. यापेक्षा जास्त हळद टाकायची नाही, नाहीतर ढोकळ्याला नंतर रेड स्पॉट येतात. आता चवीनुसार मीठ टाकूया. आता यामध्ये पाणी ओतूया. तर सुरुवातीला कमीच पाणी ओतायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढल्यानंतर लागेल तसं पाणी ओतायचं आहे, म्हणजे मिश्रण जास्त पातळ होणार नाही. आता झाकण लावून हे मिक्सरमधून 2 मिनिट फिरवून घेऊया. तर हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आणि लक्षात ठेवा, मिक्सरमधून फिरवल्यानंतर मी अजून अर्धी वाटी पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होण्यासाठी यामध्ये ओतलं होतं, म्हणजे हे मिश्रण तयार करण्यासाठी टोटल मला 1 वाटी पाणी लागलं. आता ढोकळ्याचं मिश्रण आपल्याला या टिनमध्ये शिजवायचं आहे. त्यासाठी टिनला आतून सर्व बाजूंनी अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे, म्हणजे ढोकळा चिकटणार नाही टिनला. आणि ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची. आता या मिश्रणामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे आणि हे इनो आपल्याला किराणा स्टोअरमध्ये सहज भेटून जाईल. आणि हे संपूर्ण पॅकेट आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी इनोचं पॅकेट टाकून घेतलेलं आहे. आता हे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी ओतूया. हे बघा, अशा पद्धतीने इनो टाकल्यामुळे मिश्रण छान फुगतं, म्हणजे जवळजवळ डबलच होतं. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच टिनमध्ये ओतायचे. आणि लक्षात ठेवा, इनो बॅटरमध्ये ओतल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच आपल्याला टिनमध्ये ओतून घ्यायचे. त्यासाठी टिन आधीच रेडी करून ठेवायचं आहे, जसं मी मगाशी सांगितलं. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार आहे. यापेक्षा घट्ट किंवा पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे, एकदम परफेक्ट. आणि आता आपण मगाशी तेल लावून ठेवलेल्या टिनमध्ये हे बॅटर ओतून घेऊया. हा टिन जर तुमच्याकडं नसेल तर कुकरचा डब्बासुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा एखादं पातेलं वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे सर्व बॅटर मी ह्या टिनमध्ये ओतून घेतले. आता टिन 2 ते 3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये कोणतेही एअर बबल्स राहणार नाहीत, जरी असतील तरी ते जातील. आता हे बॅटर मी इडली पात्रामध्ये शिजवणार आहे. तर त्यासाठी इडली पात्र गॅसवरती ठेवले, त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतले आणि त्या पाण्यामध्ये 1 वाटी ठेवली आहे. वाटी, प्लेट किंवा स्टँडसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यावर टिन ठेवून द्यायचं आहे, परंतु पाणी उकळल्यानंतर हा टिन ठेवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवून साधारण 20 मिनिट हा ढोकळा शिजवून घेऊया. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. इथे आता 20 मिनिट मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे. आता यानंतर झाकण काढून बघूया आपला ढोकळा शिजलाय की नाही ते. तर ढोकळा शिजलाय की नाही ते बघण्यासाठी अशा प्रकारची एक टूथपिक घ्यायची आणि ती ढोकळ्याच्या मधोमध घालायची. टूथपिक जर क्लीन आली तर समजायचं ढोकळा शिजलेला आहे. हे टूथपिक जर तुमच्याकडे नसेल तर याच्याऐवजी चाकूसुद्धा घालून बघू शकता, परंतु ढोकळ्याच्या मधोमध घालायचं आहे, म्हणजे समजेल. आणि तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे. आता हा टिन पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच ढोकळा डिमोल्ड करून घ्यायचा. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ. फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवली आणि त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धी पळी तेल टाकायचे, म्हणजे पोह्याचे 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आता अशा प्रकारे 3 ते 4 मिरचीचे मोठे मोठे काप केलेले आहेत ते यामध्ये टाकूया. मिरची एक अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घेऊ. आता 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकू आणि छान परतून घेऊ.
आता फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊ आणि त्यानंतर या फोडणीमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचे. इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, परंतु जर तसाच ढोकळा खाल्ला तर ड्राय लागतो, त्यामुळे इथे थोडंसं जास्त पाणी टाकायचे म्हणजे ढोकळ्याला टेस्ट छान येते. आणि यामध्ये आपण साखर आणि मीठसुद्धा टाकणार आहोत. पाणी ओतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा साखर टाकूया. आणि चिमूटभर मीठ टाकूया. आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची, म्हणजे मीठ आणि साखर विरघळेपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं. आणि साखर विरघळल्यानंतर ढोकळ्याची फोडणी तयार आहे. तर आता ढोकळ्याचा टीन इथे थंड झालेला आहे. आता डिमोल्ड करून घेऊया. गरम असतानाच जर डिमोल्ड करायचा प्रयत्न केला तर ढोकळा तुटू शकतो, त्यामुळे पूर्णपणे टीन थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच डिमोल्ड करून घ्यायचा. तर इथे टीन पूर्णपणे थंड झालेला आहे. आता अशा प्रकारे चाकूने एजेस लूज करून घेऊया आणि एका ताटामध्ये अशा प्रकारे टीन पालथा करायचा, म्हणजे आपला ढोकळा डिमोल्ड होईल. आणि ढोकळा डिमोल्ड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपल्या ढोकळ्याला किती छान अशी जाळी आलेली आहे. आता या ढोकळ्याचे क्यूब करून घ्यायचे. तर अशा प्रकारे चाकूने क्यूब करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे क्यूब करून घ्यायचे. आता अशा प्रकारे क्यूब करून घेतल्यानंतर आपण जी फोडणी तयार केलेली होती ती फोडणी अशा प्रकारे यावरती स्प्रेड करून घेऊया. या फोडणीमुळे ढोकळा ड्राय लागत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकताय मी फोडणी सर्व बाजूंनी पसरवून घेतलेली आहे. आता यातला एक पीस किंवा एक क्यूब तुम्हाला काढून दाखवते. इथे तुम्ही बघू शकताय किती जाळीदार असा हा ढोकळा आपला तयार आहे. आणि सांगितलेल्या टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचासुद्धा जाळीदार ढोकळा तयार होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे हळद अगदी चिमूटभर टाकायची. तसेच बॅटर तयार करण्याच्या आधी पूर्वतयारी करून घ्यायची, म्हणजेच टीनला आतून सर्व बाजूनं तेल लावून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी बॅटरमध्ये इनो टाकतो त्यावर थोडंसं पाणी टाकून ते ॲक्टिव्ह करायचं आणि त्यानंतर पटकन मिक्स करून लगेच टीनमध्ये ओतायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर जाळीदार ढोकळा तयार होतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.